सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा मैनी रोडवर नागेवाडी पुलाजवळ एका अज्ञात इसमाचा मृत अवस्थेत मृतदेह सापडला अशी माहिती विटा पोलिसांना दूरध्वनीवरून दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन येळकर मॅडमसह विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यावेळी त्या पुलाजवळ बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर काही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांनी सुद्धा गर्दी केली होती। या ठिकाणी नागरिकांनी वेगवेगळ्या चर्चेला उधाण आणलं होतं। विटा पोलिसांनी घटनास्थळी जात रुग्णवाहिकेला पाचारण करून सदर या तरुण इसमाचा मृतदेह विटा शहरातील सांगली रोड येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पीएमसाठी पाठवण्यात आला। सदर या मृतदेहाची ओळख व त्यांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्याचं काम विटा पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत नातेवाईकांचा काही तासातच शोध घेतला। सदर हा मृतदेह खानापूर तालुक्यातील घाणवडील असल्याचं समजतं, तर सदर त्याचं नातेवाईक तिथेच असल्याचं समजतं। यावेळी त्यांच्या नातेवाईकांना या संदर्भात विटा पोलिसांनी माहिती दिल्यानंतर अमोल पारशे वय वर्ष 30 असं समजतं। काही तासातच विटा पोलिसांनी या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाचा नातेवाईकांचा शोध लावल्याने सदर मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात पीएमसाठी आणण्यात आला। याचा मृतदेह मृत कसा झाला हे मात्र समजू शकलेलं नाही, तरी पीएम रिपोर्ट आल्यानंतर सविस्तरपणे त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल। पुढील तपास विटा पोलीस करीत आहेत।